कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित रास्ता रोको आंदोलनावरून वातावरण तापले। माजी आमदार वैभव नाईक यांची सरकारवर जोरदार टीका। महाडमध्ये मानवी हक्क परिषद गाजली। डॉक्टर अशोक ढवळे यांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा। राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण। गारव्याच्या शोधात पर्यटक आता कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर दाखल। पर्यटनाला मिळतेय मोठी चालना। आणि दापोली येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात एक अनोखा प्रसंग। संकासुराच्या वेशात प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित रास्ता रोको आंदोलनावरून वातावरण तापलं असून माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचा आरोप करत उद्या होणारा रास्ता रोको कोणत्याही परिस्थितीत होणारच असा ठाम इशारा नाईक यांनी दिला। हे आंदोलन कोणालाही त्रास न होता शांततेत पार पाडले जाईल, मात्र सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवण्यासाठी हा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा आणि काजू बागायतदारांनी गेल्या 10 दिवसापूर्वी मोर्चा काढला होता आणि या मोर्चात हजारो शेतकऱ्यांची एक मागणी होती की शासनाने लवकरात लवकर हेक्टरी 5 लाख रुपये मदत करावी। या संदर्भात आता विधानसभेचं अधिवेशन बुधवारी संपत आहे, तरी पण अजून घोषणा झाली नाही। स्वतः पालकमंत्री या मोर्चाला समोर गेले होते, त्यांनी सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली। या बैठकीत शेतकऱ्यांना कोणाला बोलवलं नव्हतं, परंतु लोकप्रतिनिधींना त्यावेळी चर्चा झाली, परंतु अजूनही मदत जाहीर झाली नाही। आणि त्यामुळे आम्ही 23 तारीखच्या मोर्चाच्या वेळीच 23 तारीखचं आंदोलन हे आम्ही मोर्चाच्या वेळी जाहीर केलं होतं आणि त्यामुळे उद्याचं हे आंदोलन होणार आहे। परंतु सरकारने आता मात्र दडपशाही सुरू केलेली आहे। आमच्यासारख्या राजकीय लोकांना नोटीस आहे हे काही नवीन नाही, परंतु गोरगरीब शेतकरी आहेत, आंबा आणि काजू बागायतदार आहेत, यांना मात्र सरसकट नोटिसा काढलेल्या आहेत की त्यांना त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून एकतर ते आता ह्या नुकसान भरपाईमुळे त्रस्त झालेले आहेत आणि असं असताना त्यांना नोटिसा काढणं म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखा प्रकार आहे। जसा मोर्चा शांततेत झाला तसंच उद्याचा रस्ता रोको सुद्धा शांततेत होईल, कोणाला त्रास होणार नाही। फक्त आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून आम्ही हे रस्ता रोको करतोय आणि उद्याच्या रस्ता रोकोमध्ये नोटिसा पाठवून तुम्ही हे थांबू शकत नाही। शेतकऱ्यांचा उलट शेतकऱ्यांना दडपशाहीचा प्रकार केला तर त्याचा उद्रेक होईल आणि त्यामुळे या नोटिशीला घाबरून न जाता शेतकऱ्यांनी या रस्ता रोकोमध्ये सहभागी व्हावं। खासदार राजू शेट्टी यांचं नेतृत्व करणार आहे आणि आपल्यामार्फत सगळ्यांनी सहभागी असं आवाहन मी आपल्यामार्फत करत आहे। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाच्या स्मृती दिनानिमित्त शतक महोत्सवी वर्षाची सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातून लाखो भीम अनुयायी या क्रांतीभूमीत दाखल झाले। या पार्श्वभूमीवर ONGC SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या वतीनं अनुयायांसाठी मोफत नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळपासून सायंकाळपर्यंत रखरखत्या उन्हात भाविकांना ही सेवा दिल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच चौदार तळ्यावर अस्पृश्यतेविरोधात ऐतिहासिक सत्याग्रह करून पाण्याचा हक्क मिळवून दिला होता। या घटनेला आता 99 वर्ष पूर्ण होत असून या शतक महोत्सवा वर्षाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरवर्षीप्रमाणे यंदाही या असोसिएशनकडून हजारो अनुयायांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था पुरवण्यात आली असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे। मी किशोर कांबळे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या पब्लिक उपक्रमाच्या माध्यमातून ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या महाड क्रांतीभूमीवर येऊन जे आंबेडकरी अनुयायी या भूमीला दर्शन करण्याकरिता येतात, तर त्या सगळ्या लाखो लोकांना आम्ही पाण्याचं आणि नाश्ता वाटप करण्याचं काम आम्ही या भूमीवर करतो। याचं कारण असं आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी राष्ट्र निर्मितीसाठी जे जे काम केलेलं आहे, सत्याग्रह केलेले आहेत, हा महाड 20
मार्च 1927 साली जे बाबासाहेबांनी इथं महाडचा सत्याग्रह केलेला होता, तो सत्याग्रह हा पाण्याचा सत्याग्रह नव्हता, तर या समस्त मानव जातीला त्याचा मानवाधिकाराचं जे मानवाधिकार मिळाले पाहिजे, पाणी आणि हवा पाणी याच्यावर मानवाचा मूळ अधिकार आहे, तो त्यांच्यापासून मानव वंचित होता आणि पाणी पिण्याला त्याला बंदी होती, सार्वजनिक ठिकाणी विहिरीवर पाणी पिण्याला बंदी होती. तर त्याच्या विरोधामध्ये आपला हक्क स्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 99 वर्षापूर्वी हा सत्याग्रह इथं घडवून आणला आणि हा सत्याग्रह जवळजवळ 100 वर्ष 100 वर्षाचा सत्याग्रह हा बाबासाहेबांनी 10 वर्ष 1927 पासून 1937 पर्यंत हा सत्याग्रह केला आणि हे पाणी प्रत्येक मानवाला पिण्यासाठी त्याचा हक्क आहे हे स्थापित केलेलं आहे. आणि म्हणून या क्रांतीभूमीवर लाखो लोक या भूमीवर येतात आणि बाबासाहेबाला अभिवादन करतात. नवबुद्धाय जय भीम. मी रेखा कांबळे धम्मोपशिका संघ नवी मुंबईची अध्यक्ष आहे आणि इथे जर चांगल्या प्रकारचं सकाळपासून पाणी वाटप आहे तरी त्याला एक कारण आहे. ONGC असोसिएशन थ्रू पाण्याचं वाटप होत आहे. सकाळपासून शुद्ध पाण्याचा येणाऱ्या सगळ्या लोकांना पाण्याचं वाटप करत आहे. त्याला कारण आहे बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी इथे महाडचा सत्याग्रह केला आणि सर्व म्हणजे हा लढा फक्त मुक्ती पाण्यासाठी नव्हता, तर हा होता हक्कासाठी, मानवाच्या अधिकारासाठी. कारण इथे येऊन सर्व पशु पक्षी त्या तळ्याचं पाणी पित होते, परंतु आम्ही मानव असून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. एवढी हीन दर्जाची वागणूक आम्हाला देत होती अस्पृश्य लोकांना. तर ते तळं खुलं करून दिलं बाबासाहेबांनी आजच्या दिवशी, म्हणजे 1927ला खुलं करून दिली 20 मार्चला. त्याला आता पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही सगळे महिला इथे आलेलो आहे, सर्व नवी मुंबईतून इथे आलेलो आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. या पवित्र भूमीवर इथे आम्ही आलेलो आहे. आज महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजित मानवी हक्क परिषद महाड क्रांतीभूमीत मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पडली. या परिषदेत कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी आजचा शत्रू केवळ वेगळा असल्याचं सांगत शाहू फुले आंबेडकर, गांधी, नेहरू, मार्क्स, लेनिन आणि भगतसिंग यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास या शत्रूचा मुकाबला करता येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. महाडच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाला भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याचं यावेळी त्यांनी अधोरेखित केलं. या परिषदेला कॉम्रेड MA बेबी, तुषार गांधी, डॉक्टर रावसाहेब कसबे, संभाजी भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिषदेतून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि क्रांतिकारी विचारांचे सशक्त मंथन झाल्याचं पाहायला मिळाले. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खूप वाद झाले होते, माहितीये ना आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे वाद झाले, पण कॉम्रेड आपण मुद्दाम तुषार गांधींना बोलावलं. आज शत्रू वेगळा आहे, आज शत्रू वेगळा आहे. खरा शत्रू हा सगळ्यांना पूर्णपणे खलास करण्याच्या मागे आहे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे, फुले आंबेडकरांना मानणारे सर्वजण, गांधी नेहरूंना मानणारे सर्वजण, मार्क्स, लेनिन आणि भगतसिंगला मानणारे सर्वजण जर एकत्र आले तर या शत्रूचा मुकाबला होऊ शकतो, हे आमचं स्पष्ट मत आहे. तर बाबासाहेबांचा विचार जो आहे दुर्दैव खेदाची गोष्ट अशी आहे की या देशामधला राजकारण्यांनी, या देशातल्या तत्वचिंतकांनी बाबासाहेबांची जी विशाल दृष्टिकोन होता, जो विशाल वैचारिक दृष्टिकोन होता, त्याची दखल त्या काळात जेवढी घ्यायला होती ती घेतली नाही. तत्कालीन वर्तमानपत्रांनी देखील बाबासाहेबांवर खूप टीका केली त्यावेळेस. पण असं असून देखील आपण बघतो की आज मला इथे सांगायला म्हणजे नक्कीच आनंद होतोय. त्या काळात बाबासाहेबांच्या काळामध्ये एक एन शिवराज नावाचे एन शिवराज तर त्यांनी त्यावेळेस एक सांगितलं होतं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह, असं एन शिवराज त्यावेळेस बोलले होते. अम्बेडकर जी ने, महात्मा जी ने, मोरे जी ने, भगत सिंह जी क्या बोला, क्या किया, वो सार्थक होने के लिए अभी भी मजदूर, किसान, खेत मजदूर, आम आदमी जनता
गांव का गरीब जनता संघर्ष करना पड़ेगा। इसलिए इसके सामने लाल झंडा लेकर के मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी होगा। दूसरा वामपंथी मोर्चा बलिष्ठता करना है। अभी आने वाले मार्च 24 में दिल्ली रामलीला मैदान में बहुत बड़ा प्रदर्शन होगा। मजदूर, किसान, खेत मजदूर, नौजवान, महिला, पिछड़े हुए लोग, SC ST लोग वो सक्सेस करने के लिए हम पूरा लोगों को आह्वान करता है। परिषद होती आहे ती अत्यंत महत्त्वाची परिषद आहे आणि त्या परिषदेसाठी मी खास करून आलेलो आहे, कारण अशा प्रकारच्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये सर्व शाहिरांनी, सर्व प्रकारच्या बुद्धिजीवींनी, सर्व प्रकारच्या कलाकारांनी, विचारवंतांनी येणं गरजेचं आहे। मी तर फार साधा रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, रस्त्यावर गाणारा एक छोटा गायक आहे, पण मला वाटतं की आजच्या काळामध्ये हे जे उभं केलेलं आहे, मानवमुक्तीची जी चळवळ उभी राहते आहे, तिचं मी खरोखर स्वागत करतो। आणि या निमित्तानं बाबासाहेबांनी जे पराक्रम केलेला आहे, बाबासाहेबांनी जे शौर्य दाखवलेलं आहे, त्या शौर्यानं माझी छाती अभिमानाने फुलते। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचं चित्र समोर येत आहे। नाते गावात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेला मारहाण करून चोरी करण्यात आली होती। त्यानंतर आता देवघर गावात देखील चोरट्यानं एका घरात घुसण्याचा प्रयत्न केला असून घर मालकाशी त्याची झटापट झाल्याची घटना घडली आहे। दरम्यान गावात संशयित व्यक्ती मोकाट फिरताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक असुरक्षिततेच्या छायेत असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरती आहे। एकंदरीत महाड तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे। राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून गारव्याच्या शोधात पर्यटकांनी आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे मोर्चा वळवलाय। मुंबई आणि पुणे येथून मोठ्या संख्येने पर्यटक रायगड जिल्ह्यातील दिवे आगार आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर दाखल होत आहेत। विशेषतः सुट्टीचा आनंद घेत अनेक कुटुंबे आणि तरुण मंडळी समुद्राच्या लाटांमध्ये डुंबत उष्णतेपासून दिलासा मिळवत आहेत। समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी पाहायला मिळत असून स्थानिक व्यावसायिकांना देखील याचा फायदा होतोय। सूर्याच्या तडाख्यातून सुटका मिळवण्यासाठी पर्यटक समुद्रात मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत। एकंदरीत वाढत्या तापमानामुळे कोकणातील पर्यटन स्थळांना पुन्हा एकदा चांगली चालना मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एन्जॉय तर खूप छान करतोय। दिव्यागरबद्दल खूप ऐकलं होतं आणि कुठं तर थंड हवेचं ठिकाण किंवा समुद्रकिनारी कुठं तरी फिरावं यासाठी आम्ही पुण्यावरून इथं आलेला आहे, सर्व ग्रुप इथं आलेला आहे आणि सकाळपासून आम्ही या बीचवरती खूप एन्जॉय, खूप रील्स आणि खूप मस्ती केली, त्यामुळे खूप छान वाटतंय। हॅलो सर, माझं नाव संजय बसवन, आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलो आहे। सध्या जे वातावरण चालू आहे उष्णतेचं, त्यापासून रिलॅक्सेशन मिळण्यासाठी दिवे आगार इज द राईट प्लेस आणि इथं आल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळाला तो अवर्णनीय असा आहे आणि ही ट्रिप आमच्यासाठी एन्जॉयबल राहील आणि मेमोरेबल राहील। थँक्यू सो मच। पेण तालुक्यातील कोपरोली येथे ग्रामदेवता आई भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि नव्याने बांधलेल्या मंदिराचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। या सोहळ्याला मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष विकास म्हात्रे यांनी प्रास्ताविक करत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी ग्रामस्थांना एकजुटीने राहण्याचे आवाहन करत भवानी मातेच्या आशीर्वादाने परिसरातील उर्वरित विकास कामे लवकरच पूर्ण केली जातील असा विश्वास व्यक्त केला। सुमारे 700 वर्षांची परंपरा असलेल्या जागृत देवस्थानाचे नूतनीकरण झाल्याने पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण पसरलंय। या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाव कसा या परिसरात सुंदर असं हे गाव आहे। या गावात पूर्वी एकतर्फी नांदता होती, एकतर्फी कुठं पिढीस कुठं भांडण नव्हतं, पण मधल्या काळात थोडं झालं, परंतु आता या देवीच्या नावानं पूर्ण गाव एकसंगी झाला पाहिजे, एका विचारानं राहायला पाहिजे। एक विचारण झालं तर काय करता येतोय। आज इथं 50 लाखाची ही वास्तू उभी होणं सोपं काम नाही। हे आस्थानीचे निखारे आहेत आणि या आस्थानीच्या निखाऱ्यांतून सर्व पंच मंडळी ही चाललेली आहे
आणि हे वास्तू आज अखंड नंतर शेकडो वर्षसुद्धा तशीच्या तशीच राहणार आहे. कारण देवीचं हे नाव मोठं आहे. या भवानी मातेनं जो आशीर्वाद दिला तो पूर्ण होतो. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जास्त वेळ न घेताना तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो आणि तुम्हाला तुमच्या अभिनंदन पण करतो. खेड तालुक्यात जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्था महाराष्ट्र आणि महर्षी तुबा कदम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 4300 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील 15 शाळांमध्ये हा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला. श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल, LP स्कूल खेड, प्रभात हायस्कूल शिवतर, न्यू इंग्लिश स्कूल पन्हाळजे, लोटे, बोरज आदी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. या उपक्रमामागे निलेश सांबरे यांचे मार्गदर्शन असून राज्यभरात दरवर्षी लाखो वह्यांचे वाटप केले जाते. यासोबतच मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पोलीस भरती प्रशिक्षण, आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सुविधा देखील पुरवल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. लवकरच खेड येथे अद्ययावत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड शहरातील अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. खेड शिवतर रोडवरील भैरी भवानी नगर येथील मंदिर परिसरात आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. सकाळी श्रींचे पूजन, लघुरुद्र आणि कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी शहरातून भव्य दिंडी आणि पालखी परिक्रमा काढण्यात आली, ज्यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे स्वामींना अर्पण करण्यात आलेल्या 2100 पुरणपोळ्यांचा महानैवेद्य. भक्तांनी मोठ्या श्रद्धेने पुरणपोळ्या अर्पण केल्या. पालखी मिरवणुकीत खालूबाजा स्वामींची वेशभूषा केलेली व्यक्ती आकर्षण ठरली. महिलांनी धरलेल्या ठेक्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. रात्री भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली. या उत्सवाने खेड शहरात भक्ती, परंपरा आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडवले. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात एक अनोखा आणि थरारक प्रसंग पाहायला मिळाला. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सभागृहात सुरू असलेल्या उद्घाटन सोहळ्यात अचानक शंकासुराच्या वेशात एक व्यक्ती प्रेक्षकांमधून व्यासपीठावर दाखल झाली. हा शंकासूर व्यासपीठावर येताच निवेदन करत असलेल्या मिहिर महाजन यांच्या जवळ गेला आणि हातातील दोरीनं मारण्याचा अभिनय करू लागला. हा प्रकार पाहून काही क्षणांसाठी उपस्थित प्रेक्षक आणि व्यासपीठावरील मान्यवर देखील चकित झाले. मात्र काही वेळातच हा सस्पेन्स उघडला आणि शंकासुराचा वेश काढत समोर आले ते जय मल्हार मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे. त्यांच्या या अनोख्या एंट्रीमुळे कार्यक्रमात एकच जल्लोष झाला. यानंतर देवदत्त नागे यांनी आपले मनोगत व्यक्त करत दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळांचे भरभरून कौतुक केले. या अनपेक्षित आणि रंगतदार प्रसंगामुळे दापोली सांस्कृतिक महोत्सव अधिकच लक्षवेधी ठरला. मगाशी ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या, आपलं लहान मूल कसंही नाचलं तरी ते आपल्याला आवडतं, तसं मी सुद्धा कसंही नाचलेलं आहे, फक्त आवडून घ्या, माफी मागतो, राग मानू नका. मी त्या तिकडे बसलेलो असताना मी योगेशने एक गोष्ट सांगितली, सगळ्यांसमोर सांगतो की खरंच भारत फार चांगल्या हातामध्ये आहे. कारण या वयामध्ये एवढं कर्तृत्व लोकांसमोर मांडणं किंवा दाखवणं, हे जे काही निर्णय घेणं, कारण ह्या वयामध्ये ना एक परफेक्ट वे असतो, एक व्ह्यू असतो, एक पर्स्पेक्टिव्ह असतो, तो खूप गरजेचा आहे आता. आणि तो योगेशजी तुमच्या मार्फत आम्हाला सगळ्यांना मिळतोय. बस माझ्या माझे कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं ही श्री खंडेरायाची प्रार्थना आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोरली पंचतन येथे रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रमजान महिन्यातील उपवास पूर्ण झाल्यानंतर ईदचा आनंद मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला. शुक्रवारी सायंकाळी ईदचा चंद्र दिसल्यानंतर शनिवारी सकाळी 8 वाजता ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली. बोरली पंचतन जामा मस्जिदमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले. या पवित्र महिन्यात उपवास, संयम आणि प्रामाणिकतेचा संदेश दिला जातो. रमजानमध्ये केवळ केलेल्या उपवासामुळे पुण्य लाभते अशी भावना मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली. नमाजानंतर लहान मोठ्यांनी एकमेकांना गळाभेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. सर्वत्र आनंद, उत्साह आणि आपुलकीचं वातावरण पाहायला मिळालं. या निमित्तानं शांतता, एकता आणि बंधुभाव कायम राहावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली.
याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.